पुण्यातील मुळामुठा नदीच्या काठावर वसलेल्या या ओंकारेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा होते। उद्या होणाऱ्या महाशिवरात्रीची जय्यत तयारी या मंदिरात आज पाहायला मिळते। जर आपण समोर बघितलं तर होमहवनची या ठिकाणी तयारी सुरू आहे, तर आतल्या बाजूला अभिषेकची देखील तयारी सुरू आहे। या मंदिरात दरवर्षी हजारो लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची देखील खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मोठा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर बॅरिगेड्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून सहजतेने प्रत्येक भाविक या ठिकाणी देवाचे दर्शन करून, महादेवाचे दर्शन करून त्याला बाहेर पडता येईल। आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त उद्या खास व्यवस्था करण्यात आली आहे। खूप सुंदर आणि खूप जुनं हे मंदिर आहे। पुण्यातील हे सर्वात जुनं मंदिर, पेशव्यांनी बांधलेलं पहिलं मंदिर। त्याला 287 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्या निमित्ताने आम्ही ते लाखो भाविक दर्शनाला येतात, त्यांच्यासाठी आपण हे सभामंडप उभारण्यात आलेलं आहे की उन्हाचा त्रास बी होऊ नये म्हणून आणि रांगेत नीट व्यवस्था व्हावी त्यांची, यासाठी आपण त्यांना सभामंडप उभा केलेला आहे। परत त्यांच्यासाठी आपण खिचडीचा प्रसाद असतो आपला, तो खिचडीचा प्रसाद गिरीश बापट साहेब आमचे दरवर्षी त्यांच्या ह्याच्यातनं आपण हे करत असतो म्हणजे। आणि परत लायन्स क्लबतर्फे गुडदाणीचं वाटप असतं। परत अजून एक क्लब आहे, त्यांच्यातर्फे आपण ताक देत असतो भाविकांना। अर्थातच भाविकांना म्हणजे अर्थात उपास असतं बरेच भाविकांचं आणि त्यासाठी देखील त्यांना फराळ देखील इथं घेता यावं यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली। आणि जर आपण समोर बघितलं तर या ठिकाणी होम हवनची जय्यत तयारी सुरू आहे। पुढं या ठिकाणी अभिषेक देखील होऊ शकतात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय सुंदर तयारी अनेक मंदिरांमध्ये अशीच पाहायला मिळते। पुण्यातील हे खूप जुनं मंदिर आहे, पेशव्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे आणि अशा पद्धतीने पुण्यातील या ओंकारेश्वर मंदिरामध्ये उद्याच्या महाशिवरात्री निमित्ताने जय्यत तयारी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।